Hello friends, welcome to the reverse aging journey. Today's topic is food is medicine. जर आपण आपलं फूड हेच मेडिसिन समजून खाल्लं तर मेडिसिन घ्यायची गरज आहे का? नक्कीच नाही. जर आपल्याला हेअर काही प्रॉब्लेम्स असतील, केसांच्या समस्या असतील, तर आपल्या आहारात रोज आवळा असायला हवा, जे की विटॅमिन रिच आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतात. जर प्रोस्टेट ग्लँडच्या संदर्भात काही इश्यूज आहेत तर आपण पंपकिन सीड आपल्या आहारात खायला हवे. पंपकिन सीड आपण जस्ट थोडेसे रोस्ट करून खायचे आहेत. बोन्सचा इश्यू असेल, हाडे डिसॉल्व झाली असतील तर फिक्स आपल्या आहारात रोज असायला हवेत. 1 ते 2. स्किनचा इश्यू असेल तर ब्ल्यूबेरीज स्किन ग्लो करण्यासाठी, स्किनचं आपल्याला टोन टिकवून ठेवायचं आहे तर आपल्या आहारात ब्ल्यूबेरीज असायला हवे. हार्मोनल बॅलन्स झाला, इम्बॅलन्स झाला आहे तर आपण फ्लॅक्सीड्स खायला हवे. इंटेस्टाईन मध्ये गडबड आहे तर कॅबेज आपल्याला खूप मदत करते. जर डायजेशनचे इश्यू असतील तर पपया आपल्याला खूप मदत करते. आणि इन्फ्लमेशन, कोणत्याही इन्फ्लमेशन मध्ये टर्मरिक, हळद पावडर, ओली हळद खूप मदत करते. इम्युनिटी इश्यूज असतील तर मशरूम घ्यायला हवे. मशरूमने आपली इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते. ब्लड सर्क्युलेशनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर स्पिनॅच आपल्या आहारात मस्ट असायला हवे. पालक आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2दा तर असायलाच पाहिजे आपल्या आहारात. 3दाही तुम्ही घेऊ शकता. कसंही घ्या, मग तुम्ही स्मूथीमध्ये घ्या किंवा त्याचे पालकचे पराठे बनवा किंवा पालकची भाजी बनवा. पण पालक ब्लड सर्क्युलेशनसाठी खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह. डिहायड्रेशन झालंय, काकडी खा, थोडंसं किंचित सेंधा नमक टाकून. आणि जर आपल्याला टेस्टोस्टेरोनचे काही इश्यू आहेत तर जिंजर त्याच्यासाठी खूप मदत करतं. सो कशी वाटली इन्फॉर्मेशन कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर आपलं आहार तोच आपण मेडिसिन समजून खाल्ला तर नक्कीच आपल्याला मेडिसिन घ्यायची गरज असणार नाही. आणि दिस इज फॉर टुडे. थँक यू.